पुण्याला जाऊन ना भाऊ एवढी तब्येत का वाढते त्यासाठी हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. तर नमस्कार मित्रांनो, आज सकाळी सकाळी बॅग घेऊन निघालो पुण्याला आणि मी किती गोष्टी खातो त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मग काय घेतलं माझ्या टीमला सोबत. आमचं एक आहे राव, आम्ही कुठेही गेलो ना काहीतरी नुसतं सर्च करत राहतो. मग काय गौरवनी काही पॅकेट चेक केले आणि मी केली ना भाऊ मिसळची टेस्ट. मग काय निघालो पुण्याच्या रस्त्यानं, ते पण चालत ना भाऊ. पुण्याच्या रस्त्यावर उभ्यानं चहा पिण्याचा एक वेगळीच मजा आहे राव. मग काय आलो परत गाडीत, लगेच पुढे दिसलं ना भाऊ भला मोठा DY पाटीलचं कॉलेज. मग काय पोचलो आपल्या पुनावाल्याच्या आत्ताच ओपन झालेल्या 399व्या शाखेवर. निखिल सरांशी गप्पा मारून त्यांना प्रोत्साहित केलं. तुम्ही मित्रांनो पुण्यावाल्याला गेल्यावर मिस्टर वडेवाल्याला नक्की जा. मग काय भाऊ लागली ना परत भूक आणि गेलो पोहे खायला. कुणाल भाऊ म्हटले, सर इंद्रायणी भाताचा भारी वास येतोय हो. म्हटलं बोलवा की मग तोही खाऊन जाऊ. मग काय आम्ही गेलो निमेश सरांसोबत वेगवेगळ्या गोष्टींवर चर्चा करायला. आणि लवकरच आपले काही नवीन प्रोडक्ट येत आहे, तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा काय असतील ते. तिथून निघालो. मग काय भाऊ मोकार गर्दीना चाकणमध्ये आलं म्हणजे ट्रॅफिक नाही असं कधी होईल का मित्रांनो. पार नको नको झालं होतं. पण सगळा थकवा आंबेठाण चौकातल्या ग्रॅज्युएट गुळाचा चहा पिऊन निघून गेला. तिथले फ्रँचायझी ओनर खूप जास्त अँबिशियस आहे. मग काय पुढे पुन्हा एकदा मारला भेळीवर ताव आणि बाहेर येतो तर काय आपले फॉलोअर्स मित्र भेटले. मग तिथून थेट निघालो आपल्या रिसॉर्टकडे. रिसॉर्टमध्ये आवरून बाहेर आलो तर काय समोर दिसली ना भाऊ ब्रँड अँबॅसिडर कार. मग काय काढले तिच्यासोबत फोटो. त्यानंतर रिसॉर्टची कॉम्प्लिमेंटरी कॉपी घेतली आणि पोचलो बनकर फाट्यावर, ते पण आपल्या 702 नंबरच्या शाखा ओपनिंगला. सगळ्यांनी माझं खूप छान वेलकम केलं. मग काय ओपनिंग केली, सगळ्यांना आपल्या धारदार शब्दांनी इन्स्पायर केलं आणि माझ्या माध्यमातून अजून एका उद्योजकाला बनून घरी निघालो.